सध्या एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा रजेचा मुद्दा हा प्रमुख विषय बनला आहे. एक, रजा मंजुरीत पक्षपातीपणा आणि स्पष्टतेचा अभाव. एस टी महामंडळातील चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना गरज असल्यास रजा मंजूर केली जात नाही. रजेच्या मंजुरीसाठी कोणतेही स्पष्ट नियम किंवा निकष नाहीत. 2, इतर शासकीय उपक्रमांपेक्षा वेगळा व्यवहार. राज्यातील इतर शासकीय उपक्रमांमध्ये रजा मंजुरीसाठी ठराविक निकष आणि स्पष्ट धोरण आहेत. मात्र एस टी महामंडळात कर्मचारी आजारी पडले तरीही त्यांना काम करावे लागते. 3, अत्यावश्यक सेवेचे कारण देऊन रजा नाकारली जाते. अत्यावश्यक सेवेचे कारण देत रजा नाकारली जाते. परिणामी एस टी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 200 ते 300 रजा शिल्लक असल्या तरीही अचानक काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास गैरहजेरी दाखवली जाते. 4, सण उत्सवामध्ये कामाचा अतिरिक्त बोजा. सण उत्सव किंवा सार्वजनिक सुट्ट्यामध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागते. त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास वाढतो. 5, तातडीने स्पष्ट धोरणाची गरज. कर्मचाऱ्यांची होणारी फरफट थांबण्यासाठी रजा देण्याची प्रक्रिया सुस्पष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आरोप श्रीरंग बर्गे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटनेने केले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.